नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी करडीची भाजी. त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल. तेल चांगलं छान असं तापलं की मग त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण आणि मिरचीची फोडणी करून घ्यायची आहे. लसूण आणि मिरचीची फोडणी झाली की मी त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की कांद्यासोबतच इथं मी चण्याची डाळ भिजत ठेवली होती, ती घेतलेली आहे. चण्याची डाळ आधी 2 ते 3 तास भिजवून घ्यायची, की मग ती पटकन भाजीमध्ये शिजते. आता ती डाळ सुद्धा कांद्यासोबत छान अशी आपण भाजून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ. कांदा आणि डाळ भाजून झाले की इथे एक छोटासा लाल टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील भाजून घ्यायचा. म्हणजेच या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे सर्वात प्रथम तेलाची फोडणी, त्यावरती लसूण मिरचीची फोडणी, कांदा, डाळ आणि टोमॅटो हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं तेलावरती भाजून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे स्वच्छ धुवून कापून घेतलेली ही इथे मी करडीची भाजी घेतलेली आहे. ती पण या फोडणीवरती टाकून भाजून घ्यायचं आणि भाजी शिजत ठेवायची आहे. ही आपली 5 ते 10 मिनिटांमध्ये करडीची भाजी तयार होईल. ती पण चण्याची डाळ टाकून केलेली करडीची भाजी. अतिशय चविष्ट अशी भाजी लागते. तुम्ही ही डब्याला किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता. सुक्की भाजी म्हणून डब्यासाठीही मुलांना तुम्ही ही भाजी देऊ शकता. भाजी शिजत असताना या भाजीला पाणी खूप सुटत असतं. त्या पाण्यावरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत या भाजीतलं पूर्ण पाणी आटत नाही, तोपर्यंत ही भाजी शिजली जात नाही. पाणी पूर्णपणे आटलं की समजून जायचं की आपली डाळ आणि भाजी शिजलेली आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली करडीची भाजी तयार होईल.
हे पहा, आपली भाजी शिजत आलेली आहे आणि कलर देखील भाजीचा चेंज झालेला आहे. डाळ देखील शिजलेली आहे. आता यामध्ये 1 ते दीड चमचा मी बारीक केलेला शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी मिक्स करून घेणार आहे. पौष्टिक अशी करडीची भाजी तयार आहे. आहे की नाही छान आणि मस्त सोपी रेसिपी? अशा छान-छान आणि सोप्या रेसिपींसाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा. एक लाईक या भाजीसाठी सुद्धा नक्की करा. चलो, बाय बाय.